संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली आहे। खैरेंना उमेदवारी दिल्याने अंबादास दानवे नाराज होण्याची चर्चा सध्या रंगत आहे। संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे, मात्र संभाजीनगरमधून दानवेंना उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती। मात्र आता उमेदवारीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना या ठिकाणांहून आता उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता कुठेतरी अंबादास दानवे नाराज होतात का? संजय राऊत यांची यावरती पत्रकार परिषद झाली, यावर सुद्धा संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता। अंबादास दानवे नाराज होण्याची चर्चा सध्या रंगत आहे, मात्र संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। सर्वांच्या एकमतानं ही उमेदवारी यादी जाहीर करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। खैरेंना उमेदवारी दिल्याने अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे। संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिवबाठाच्या पहिल्या उमेदवारांची यादी ही आता जाहीर झालेली आहे। 17 नावे हे सध्या समोर आलेली आहे। अनेक अपेक्षित उमेदवारांना पहिलं स्थान देण्यात आलेलं आहे। मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आपण जर एकंदरीतच पाहिलं तर या ठिकाणी संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र या ठिकाणी आता चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे।